आपण बघू शकता गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एकच प्रकरण सुरू आहे। कॅप्टन उर्फ अशोक खरात। अशोक खरात हे नाशिकमध्ये ज्योतिषशास्त्राचं अभ्यासक म्हणून स्वतःला भूषवित होते। तसेच नाशिक येथील सिन्नर येथे विषण्णेश्वर नावाची जे मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांची संस्था देखील होती आणि त्या संस्थेच्या नावावरती अनेक कारभार त्यांचे तिथे चालत होते। तसेच या ठिकाणी नाशिकमध्ये देखील कॅनडा कॉर्नर या ठिकाणी ओकास नावाचे एक सेंटर होते। त्या ठिकाणी देखील ते भविष्यवाणी अंकशास्त्राच्या माध्यमातून स्वतः दुसऱ्याचं भविष्य घडू, स्वतःचं दुसऱ्याचं करिअर घडू असे भासवून अनेकांना अंकशास्त्राबाबत माहिती देत होते। तसेच त्यांच्याकडे अनेक नेत्यांची येण्याची मांदियाळी देखील बघावयास मिळत होती। परंतु रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो असेल, व्हिडिओ असेल, पाय धुतानाचा व्हिडिओ असेल, तसेच छत्री धरलेले फोटो असेल, दर्शन घेताना फोटो असेल, केक भरवतानाचे फोटो असेल, असे अनेक फोटो सोशल मीडियावर सध्याच्या परिस्थितीत व्हायरल होत आहे। परंतु या अशोक खरातला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। अशोक खरात यांना पोलिसांनी अतिशय छुप्या मार्गाने अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यांना चोरीचा बनाव बनवत त्यांच्या बंगल्यावरती त्या ठिकाणी गंगापूर रोड येथे प्रत्यक्ष चोरीचा बनाव बनवत पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। बंगल्यात घुसले। बंगल्यात घुसल्यानंतर पोलिसांनी अक्षरशः बेडरूम मध्ये जात या अशोक खरातला अटक केली। अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्या पत्नी असेल, मुलं असेल यांच्याकडून कुत्रा सोडून पोलिसाला पळवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना या ठिकाणी कारवाई करण्यासाठी अडवण्यात आलं। तसेच या अशोक खरातच्या पत्नी असेल, मुलं असेल यांच्या नावावर देखील कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असल्याचं माहिती मिळत आहे। तसेच एक बंदूक देखील त्यांच्याकडे सापडल्याची माहिती समोर येत आहे। तसेच आज अशोक थोरात यांना नाशिक येथे हिमांशू हे पोलिसांचा बंगला आहे, या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालयाचा बंगला आहे, त्या ठिकाणी SIT ची स्थापना करून त्या ठिकाणी आता SIT स्थापन केलेली आहे। 12 लोकांचं पथक SIT चं स्थापन करून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे। यामध्ये अशोक खरात यांच्याकडून अक्षरशः एका अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। त्याचा व्हिडिओ देखील अनेक प्रकारे बाहेर आलेले आहे। 58 व्हिडिओ या समोर आलेले आहे। लैंगिक शोषण करून महिलांचे अश्लील चित्रीकरण करत होता। त्याचा जो जाधव असिस्टंट आहे त्यांनी देखील एका 25 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा देखील आरोप त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।